नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे NTPC व ग्रुप डी या सिरीजमध्ये जैन धर्मावर जे आलेले PYQ क्वेश्चन्स आहेत ते आज आपण बघणार आहोत. तर बघूया. जैनांना जीवनातील 5 बंधनांपैकी ज्यांचे पालन करणे आवश्यक असते खालीलपैकी कशाचा अर्थ संपादन न करणे होय. म्हणजे जैन धर्मामध्ये 5 अशा गोष्टी सांगितल्यात ते प्रत्येकाला फॉलो करायच्या. तर त्यातील खालीलपैकी अशी कोणती गोष्ट आहे की ज्याचा अर्थ संग्रह न करणे किंवा संपादन न करणे. तर त्याचं योग्य उत्तर आहे अपरिग्रह. बरोबर आहे. तर बघा, बाकीचे पण अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य आणि अहिंसा इथं माहितीच तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन. जैन धर्मात जैन हा शब्द जिन या शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ डॅश डॅश आहे, ज्याने सर्व मानवी आकांक्षा ओलांडल्या आहेत. तर याचा उत्तर आहे विजेता. जिन म्हणजे विजेता. त्यानंतर बघा प्रश्न. तर स्वामी महावीर यांचा जन्म कुठे झाला. जे भगवान महावीर आहेत त्यांचा जन्म कुंडग्राम या ठिकाणी झाला. त्यानंतर बघा, आता हेच क्वेश्चन रिपीट झालेत काही त्याच परीक्षांमध्ये. कुंडग्राम. त्यानंतर बघा, जैनांच्या सार्वत्रिक प्रार्थना नवकार मंत्रामध्ये नमो अरिहंतनम चा शाब्दिक अर्थ काय आहे. बघा, नमो अरिहंतनमचा शाब्दिक अर्थ असा आहे की सर्व आध्यात्मिक गुरु आणि दैवी शिक्षकांना नमन. त्यानंतर बघा पुढे, जैन धर्मात तीर्थंकर कोण होतं. बघा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जैन धर्मात तीर्थंकर कोण होतं. तर याचं योग्य उत्तर आहे बघा, मोक्ष आणि मुक्तीचा मार्ग शिकवणारे शिक्षक, तारणहार आणि आध्यात्मिक शिक्षक हे जैन धर्मात पुढे जाऊन तीर्थंकर होतात. ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर बघा, खालीलपैकी जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोणाला मानले जाते. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे ऋषभनाथ. आणि सर्वात शेवटचे तीर्थंकर कोण आहेत. वर्धमान महावीर. आणि 23वे कोण आहेत. पार्श्वनाथ. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन डी. त्यानंतर जैन धर्माच्या 24 तीर्थंकरांपैकी पहिले कोण आहेत. तर बघा, रिपीट क्वेश्चन, ऋषभनाथ. त्यानंतर महावीर आणि त्यांच्या अनुयायांची शिकवण सुमारे 1500 वर्षापूर्वी लिहून ठेवली होती ज्या स्वरूपात ती सध्या कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बघा, गुजरातमधील वल्लभी या ठिकाणी महावीर आणि त्यांच्या अनुयायांची शिकवण लिहून ठेवलेली आहे, ती आजही आढळते. त्यानंतर बघा, दिगंबर संप्रदाय खालीलपैकी कोणत्या धर्माचा आहे. तर बघा, जैन धर्माने प्रामुख्याने 2 संप्रदाय आढळून येतात. कोणते. दिगंबर आणि श्वेतंबर. तर याचं योग्य उत्तर आहे जैन धर्म. त्यानंतर बघा, जेव्हा तीर्थंकर नश्वर शरीर सोडतो तेव्हा त्याला काय म्हणतात. बघा, जेव्हा तीर्थंकर म्हणजे आपले नश्वर म्हणजे नाश होणारे शरीर त्यागतो तेव्हा त्याला काय म्हणतात. निर्वाण असे म्हणतात. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. जैन धर्माला सध्याचे स्वरूप देणारी पवित्र व्यक्ती कुणाला मानली जाते. तर बघा, आता सध्या जो जैन धर्म अस्तित्वात आहे त्याची जी रूपरेषा आहे तर त्याचं जे श्रेय आहे ते भगवान महावीरांना जाते. त्यानंतर वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते. तर वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते. त्यानंतर बघा, श्वेतांबर हा शब्द कशाशी संबंधित आहे. आपण मागील प्रश्नामध्ये बघितल्याप्रमाणे जैन धर्माचे 2 सेक्ट आहेत. कोणते. श्वेतांबर आणि दिगंबर. तर याचं उत्तर आहे जैन धर्म. त्यानंतर बघा, जैन मठांच्या आस्थापनांना डॅश डॅश म्हणतात. बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बासदी. काय. जैन मठांच्या आस्थापनांना बासदी असे म्हणतात. त्यानंतर बघा, भगवान महावीरांचे मूळ नाव काय आहे. भगवान महावीरांचे मूळ नाव. तर भगवान महावीरांचे मूळ नाव आहे वर्धमान. त्यानंतर बघा पुढला प्रश्न. थोडी काही माहिती बघूया आपण. महावीरांनी जीवनाच्या सर्वोच्चतेची कल्पना जैन अनुयायांना शिकवली. तसेच जीवनातील सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व सांगितले. जीवनामध्ये सकारात्मक राहिले पाहिजे. तसेच महावीरांनी अहिंसा, सत्य, चोरी न करणे, अपरिग्रह यांचा संदेश दिला आहे. त्यानंतर बघा, जैन धर्म श्वेतांबर आणि दिगंबर या 2 समुदायामध्ये विभागलेला आहे. बरोबर आहे. आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितल्याप्रमाणे. त्यानंतर बघा, महावीर हे तीर्थंकरांपैकी शेवटचे तीर्थंकर मानले जातात. म्हणजे कितवे. 24वे तीर्थंकर. त्यानंतर रिपीट प्रश्न आहेत. महावीर 24वे तीर्थंकर महावीर. त्यानंतर बघा, 6व्या शतकाच्या पूर्वार्धात खालीलपैकी कोणते भगवान महावीरांचे जन्मस्थान आहे. तर याचं योग्य उत्तर आहे वैशाली. वैशालीमधील कुंडग्राम या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. बघा आता पुढला प्रश्न. पार्श्वनाथ जे बनारसचे क्षत्रिय आणि राजा अश्वसेनाचे पुत्र होते ते कितवे जैन तीर्थंकर झाले. बघा, पार्श्वनाथ हे जैनांचे 23वे तीर्थंकर होते. कितवे. 23वे तीर्थंकर. महत्त्वाचे. त्यानंतर बघा, त्रिरत्न ही संकल्पना कोणत्या धर्माशी संबंधित आहे. बघा, त्रिरत्न ही संकल्पना जैन धर्मात सुद्धा आहे तसेच ती बौद्ध धर्मात सुद्धा आहे. यामुळे हा प्रश्न RRBने कॅन्सल केलेला आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते धर्म आणि पवित्र
पुस्तिका विसंगत आहे. तर बघा, इस्लामची कुराण आहे बरोबर, शीख धर्माचं गुरुग्रंथ साहिब आहे, तसेच ख्रिश्चनांचा बायबल आहे, परंतु जैन धर्मामध्ये उपनिषद येत नाहीत. जैन उपनिषद हे सनातन किंवा हिंदू धर्माशी निगडीत असल्यामुळे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर बघा, धन्यवाद.